गौरीपुत्र गजानन शिवसुताय विघ्नहर्ता एकदंत गणेश अशी विविध नामे आपल्या गणरायाची अर्थात आपल्या गणपती बाप्पाची स्थापना यंदा सप्टेंबर महिन्याच्या 2 तारखेला आहे। गणेशजीची स्थापना भाद्रपद शुक्ल चतुर्थीला केली जाते। गणेश चतुर्थीलाच गणेशजींचा जन्म झाला होता। प्रत्येक वर्षी गणेश उत्सव भाद्रपद शुक्ल ते भाद्रपद चतुर्दशी पर्यंत साजरा केला जातो, परंतु या आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवाची तयारी वर्षभर सुरू असते। अर्थात गणेशजींच्या मूर्त्या ह्या वर्षभर तयार होत असतात। आपल्या अमरावती शहरातही अनेक मूर्तिकार आहेत की जे पिढ्यानपिढ्या गणेशजीच्या मूर्ती तयार करण्याचे काम करतात। आपल्या या व्हीसीएन न्यूजच्या माध्यमातून प्रेक्षकांना गणेशजीच्या आगमनाची व अमरावती शहरात कोणकोणते मूर्तिकार आहेत व त्यांच्याजवळून अमरावतीच नव्हे तर अमरावती शहराच्या बाहेर सुद्धा किती मूर्त्या जातात हे आम्ही व्हीसीएनच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। परिसरातील मूर्तिकारांची माहिती आम्ही व्हीसीएन न्यूजच्या माध्यमातून आपल्याला देत आहोत। सध्या या मूर्तिकारांच्या इथे गणेश मूर्तींना रंगरंगोटीचे कामे पूर्णत्वास आली आहेत। तर अमरावती शहरातून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर अनेक ठिकाणी जसे की चंद्रपूर, बल्लारशा, मध्य प्रदेश, इंदोर, जबलपूर, नागपूर इथे अमरावतीतल्या मूर्ती जातात। या सत्रात आम्ही आपल्याला अमरावती शहराच्या अंबागेटच्या आत मूर्तिकार कोळेश्वर बंधू यांच्याकडे घेऊन जात आहोत। त्यांच्याजवळून ते किती वर्षापासून मूर्ती तयार करतात व कशा प्रकारे मूर्ती तयार करून ते कुठे कुठे अमरावती शहरातील मूर्ती पाठवतात याविषयी माहिती जाणून घेऊया। आपली आज व्हीसीएनची टीम पोहोचली आहे प्रसिद्ध मूर्तिकारांमधून एक सचिन कोळेश्वर बंधूंच्या इथे। तर काका, तुमच्या इथे एकूण किती गणपती तयार होतात? आपल्याकडे गणपती, छोटे गणपती जे आहेत, घरगुती आपण जे गणपती म्हणतो ते साधारणतः 1500 ते 2000च्या दरम्यान गणपती होतात। दरवर्षी वाढती संख्या असते। हे झाले आपले घरगुती गणपती। मंडळाच्या गणपतींचा विचार केला तर मंडळाच्या गणपती 2 फुटापासनं तर पुढे ऑर्डर ज्या पद्धतीने असते 10 फूट, 12 फूट, 15 फूट तोपर्यंत जर का विचार केला तर 150 ते 250 मंडळ आपले गणपती जे असतात त्यामध्ये अमरावतीमध्ये बाहेरगावचे जे ठराविक गणपती आहेत मंडळाचे ते पण असतात। गणपती, छोटे गणपती जे पूजेचे असतात ते होलसेलचे असतात, त्याच्यामुळे चंद्रपूर, बल्लारशा, मध्य प्रदेशमध्ये इंदोर, जबलपूर, नागपूरमध्ये, बाकी अन्य महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आपले छोटे गणपती आपण पाठवतो, सगळीकडे विक्रीला उपलब्ध असतात। तुम्ही गणपती बनवण्याचं काम कधी सुरुवात केली होती? कधी स्थापना झाली? ही तर आमच्या वडिलांपासून आहे। माझे वडील स्वर्गीय प्रकाश कोळेश्वर यांनी या व्यवसायाची छंद म्हणून सुरुवात केली आणि त्या छंदांची सुरुवात करता करता आता हा आमच्या व्यवसायामध्ये आम्ही सगळे जे कोळेश्वर बंधू आमची सगळा परिवार आहे, आम्ही सगळा परिवार हा व्यवसाय सांभाळतो। हा साधारणतः 1975 ते 76च्या दरम्यानपासून त्यांनी गणपती बनवायला सुरुवात केली आहे। इतक्या वर्षांपासून तुमच्या इथे गणपती बनत आहेत, तर तुमच्या इथे एकूण किती वर्कर काम करतात? गणपती आता जरी जुने असले बनवून नाही, व्यवसाय जरी जुना असला तरी वर्कर्स हे आता कालांतराने बदल त्याच्यामध्ये होत असतो। एक 15-16 कारागीर आपल्याकडे याच्यामध्ये काम करत असतात। वर्षभरामध्ये वेगवेगळ्या सीझन होतात। गणपती झाले की दुर्गाजी होते, दिवाळीच्या लक्ष्मी होतात, फायबरवर चालतं आपलं, त्याच्यामुळे असं सगळं 15-16 कारागीर आपल्याकडे एकंदरीत कामाला असतात। तर मित्रांनो, अशाच वेगळ्या वेगळ्या गणपती कलाकारांकडे आपण जाऊन त्यांची रुची आढळून घेणार आहोत। तोपर्यंत पाहत राहा व्हीसीएन न्यूज। अमरावतीवरून व्हीसीएन न्यूज करिता कृष्णा लोटे यांचा हा विशेष वृत्तांत।